नमस्कार, मी रामदास पळसुले. संगीत आणि गणित या विषयावरती मी आज बोलणार आहे. तुम्ही बघितलंच की मी तबलावादक आहे, भारतीय शास्त्रीय तबलावादक आहे. त्यामुळे मुख्यत्वे मी भारतीय शास्त्रीय संगीतावरतीच बोलणार आहे आणि त्यातही भारतीय शास्त्रीय लयतालावरती जास्त बोलणार आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कुठलंही संगीत हे दोन तत्वांनी मिळून होतं, एक सूर आणि दुसरं लय. भारतीय संगीत ही त्याला अपवाद नाही आहे, पण भारतीय संगीत हे बाकी सगळ्या संगीतांपेक्षा वेगळं आहे, कारण त्याच्यामध्ये अजून दोन अशा कन्सेप्ट्स आहेत ज्या इतर कुठल्याही संगीतामध्ये नाही आहेत. त्या म्हणजे राग आणि ताल. त्याच्याविषयी आपण सविस्तर नंतर बोलूया. तर आधी आपण स्वरांकडे जाऊया. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जे सप्तक आहे ते सप्तक कसं आलं हे आपण बघूया. कुणाला माहिती आहे का भारतीय शास्त्रीय संगीतातील सप्तकात किती सूर आहेत? 12. बरोबर. 7 शुद्ध स्वर आहेत, सारे ग म प ध नी. आणि ग म ध नी हे कोमल स्वर पण आहेत आणि म हा तीव्र स्वर पण आहे. याची उत्पत्ती कशी झाली याची माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्याला हार्मोनिक्सचे लॉ त्याच्याकरता समजून घेतले पाहिजेत. हार्मोनिक्सच्या लॉमध्ये असं सांगितलं की जेव्हा तुम्ही एखादी तार छेडता तेव्हा ती एक्स फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होत असते. पण या एक्स फ्रिक्वेन्सीबरोबरच एक्सचे मल्टिपल असलेल्या फ्रिक्वेन्सीज पण तिथे को एक्झिस्ट करत असतात. म्हणजे एक्स बरोबरच 2x, 3x, 4x, 5x, 6x अशा इन्फिनिटीपर्यंतच्या फ्रिक्वेन्सी तिथे असतात. दुसरा हार्मोनिक्सचा लॉ असा सांगतो की जेव्हा तुम्ही दोन तारा छेडता वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवाल्या, समजा एकाची फ्रिक्वेन्सी एक्स आहे, दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी वाय आहे, या दोन्ही तारांच्या फ्रिक्वेन्सीबरोबरच एक तिसरी पण फ्रिक्वेन्सी तिथे आपल्याला ऐकू येते जी एक्झॅक्टली या दोन्ही फ्रिक्वेन्सीचा अरिथमॅटिक मीन असतो. म्हणजे तो एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 2. आता समजा आपण ती एक तार छेडली आणि त्याला आपण सा म्हणलं, तर या सा बरोबरच 2x म्हणजे जो वरचा सा आहे, सप्तकाचा वरचा सा, तो पण तिथे आपल्याला ऐकू येतो. आणि या दोन एक्स आणि 2x यांच्या संयोगातून आपल्याला 1.5x हा सुद्धा तिथे ऐकू येतो. त्याला आपण पंचम म्हणतो, जे प, सारे ग म प मधला प. आणि मग सा आणि पच्या संयोगातून तुम्हाला 1 + 1.5 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1.25x ही पण फ्रिक्वेन्सी तुम्हाला ऐकू येते, जिला आपण गंधार किंवा ग म्हणतो. अशा तऱ्हेने जेव्हा आपण एखादी तार छेडतो तर त्या तारेतून आपल्याला गंधार आणि पंचम हे सुद्धा ऐकू येतात. आणि या नॅचरल फ्रिक्वेन्सीज आहेत, नॅचरल हार्मोनिक्स प्रिन्सिपल्स आहेत, जे निसर्गामध्येच आहे. तसं जे सा, प, रे, ध हे 4 सूर आपल्याला मिळाले. जर आपण धला पंचम केलं, धला षड्ज केलं, तर ध, नी, सा, रे, ग म्हणजे ग हा स्वर आपल्याला मिळतो. मग ग ला आपण सा केलं तर ग म प ध नी हा सूर आपल्याला मिळतो. आणि नी ला आपण सा केलं तर त्याचा पंचम होतो नी सा रे ग म. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एकाच सा या स्वरातून बाकीचे पुढले 6ही स्वर आपल्याला मिळू शकतात षड्ज पंचम भावानी. सेम षड्ज गंधार या भावाने सुद्धा आपल्याला पुढचे 6 स्वर मिळू शकतात. थोडक्यात काय तर सा या मूळ फ्रिक्वेन्सीमधनं पुढल्या सप्तकातले जे शुद्ध स्वर आहेत, उरलेले 6 शुद्ध स्वर, हे सगळे आपल्याला मिळू शकतात.
त्यामुळेच आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात साला षटज असंही म्हणतात. षटज म्हणजे पुढले जे 6 सूर आहेत ज्याचा जन्म ज्या सुरातून होतो, षटज, म्हणून साला षटज असं आपण म्हणतो. आणि मग या शुद्ध स्वरांच्या संयोगातूनच आपल्याला बाकीचे 5 स्वर जे कोमल आणि तीव्र आहेत तेही मिळतात. तर वेस्टर्न म्युझिकमध्ये जे स्टँडर्डाईज केलेलं ऑक्टेव आहे ते ऑक्टेव म्हणतात, आपण सप्तक म्हणतो. ते त्यांनी कसं तयार केलेलं आहे, तर 6ची त्यांनी एक फ्रिक्वेन्सी घेतली, त्याचा वरचा 6 म्हणजे जो एक्झॅक्टली दुप्पट फ्रिक्वेन्सीचा तो घेतला. त्याच्यामध्ये आता एकूण किती स्वर येतील, तर 12 स्वर येणार. 7 सारे गम पधनी आणि मग त्याचे मायनर आणि मेजर असे धरून एकूण 12 स्वर होतात. तर या 12 स्वरांना त्यांनी प्रत्येकाशी एक्झॅक्टली सेम रिलेशनशिप रेशो त्यांनी ठेवलेला आहे. म्हणजे 6चा रेशो कोमल रेशी, कोमल रेचा रेशो शुद्ध रेशी, शुद्ध रेचा रेशो कोमल गंधाराशी, कोमल गचा रेशो शुद्ध गंधाराशी, असे कुठलेही दोन ॲडजस्टंट सुरांच्या फ्रिक्वेन्सीचा रेशो हा कॉन्स्टंट आहे आणि तो आहे 12th रूट ऑफ 2. किंवा आपण वेगळ्या प्रकारे असंही म्हणू शकतो की 6चा पुढचा जो सूर आहे कोमल ऋषभ, त्याचा 6ची रेशो आहे 12th रूट ऑफ 2. तर शुद्ध ऋषभाचा 6ची रेशो आहे 12th रूट ऑफ 2 रेस टू 2. असं करत करत गेलं की जो शेवटचा सूर येतो तो 12th रूट ऑफ 2 रेस टू 12, म्हणजे 12 कॅन्सल होऊन तो एक्झॅक्टली 2 आकडा येतो. मी थोडक्यात त्यांचे हे 12 सूर हे अतिशय गणिती रिलेशननी एकमेकांशी रिलेटेड आहेत. पण त्यामुळे काय होतं की आपला जो नैसर्गिक सप्तक आहे आणि त्यांचं जे असं गणिती रिलेशननी तयार केलेलं सप्तक आहे याच्यामध्ये थोडा फरक आहे. जरी सा, प आणि सा यांची फ्रिक्वेन्सी सेम असली तरी बाकीचे जे सूर आहेत ते आपले आणि त्यांचे थोडे थोडे वेगवेगळे आहेत, थोडा थोडा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. त्यांचं जे स्टँडर्डाईज केलेलं स्केल आहे त्याला ते टेम्पर्ड स्केल आपण असं म्हणतो. तर हे झालं स्वरांच्या मागचं गणित. आता आपण लय तत्वाकडे वळूया. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीतातले हे राग आणि ताल हे जे 2 कन्सेप्ट्स आहेत ते अतिशय युनिक आहेत, ते बाकी कुठल्याही संगीतामध्ये नाहीत. तर ताल म्हणजे काय? ताल म्हणजे मात्रांचा समूह. आणि आपला ताल एक पहिल्या मात्रेपासून सुरू होतो, एका विशिष्ट मात्रेपर्यंत तो जातो आणि तिथून तो परत पहिल्या मात्रेकडे येतो. म्हणजे त्याचा शेप हा सर्क्युलर असतो. एका मात्रेपासून सुरू झाला, एका विशिष्ट मात्रेपर्यंत तो गेला आणि तिथून परत तो पहिल्या मात्रेला आला. या एका सर्क्युलर शेपच्या एका वर्तुळाला म्हणतो आपण तालाचं एक आवर्तन. आणि हे तालाचं आवर्तन हे सतत चालू असतं. त्याची लय कमी जास्त होऊ शकते, पण आवर्तनातल्या मात्रांची संख्याही कमी जास्त होत नाही, ती सतत सारखीच असते. किंवा मात्रांचं एकमेकांमधलं रिलेशन हे सुद्धा सतत कॉन्स्टंटच असतं. आपल्याकडचे जे ताल आहेत भारतीय शास्त्रीय संगीतातले त्यातले बहुतेक ताल हे सिमेट्रिकल आहेत. म्हणजे समेपासून खालीपर्यंत जितक्या मात्रा आहेत तितक्याच मात्रा खालीपासून समेपर्यंत येताना आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर 3 ताल हा सगळ्यात जो लोकप्रिय ताल आहे, ज्याला काही लोक त्रिताल असंही म्हणतात, त्याच्या 16 मात्रा आहेत. तर समेपासून खालीपर्यंत 8 मात्रा आहेत आणि परत खालीपासून समेपर्यंत येताना 8 मात्रा आहेत. तसंच झपताल जो 10 मात्रांचा आहे, समेपासून खालीपर्यंत 5 मात्रा आहेत, खालीपासून समेपर्यंत 5 मात्रा आहेत. तसेच अनेक इतर ताल आहेत, दीपचंदी आहे, भजनी आहे, दादरा आहे, धमार आहे. पण काही काही ताल वक्र ताल पण असतात आणि किंवा असिमेट्रिक पण असतात आणि त्यांची एक वेगळी ब्युटी असते, त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं सौंदर्य असतं. तर असे हे आपले ताल की ज्याचा तालाच्या सुरुवातीला बीटला आपण सम म्हणतो आणि ज्या बीटपासून ताल परत समेकडे येतो त्या बीटला आपण खाली म्हणतो.
तो आपण विषय बाजूला ठेवू. पण आता आपण संगीत आणि त्यातलं गणित हा विषय असल्यामुळे आपण जे गणितावरती आधारित जे रचना प्रकार आहेत तेवढेच फक्त आपण बघूया. तर त्यातला सगळ्यात सिंपल रचना प्रकार आहे तिहाई. तिहाई म्हणजे तुम्हाला नावावरूनच त्याचा अर्थ कळला असेल की जे 3 वेळा घडते ती तिहाई. तर तुम्ही एक तबल्याचं वाक्य घेतलं आणि ते 3 वेळा वाजवलं, समेला सुरू केलं, 3 वेळा वाजवलं आणि सम आली, या प्रक्रियेला तिहाई म्हणतात. आता आपण एक त्याचं उदाहरण बघूया की तुमचा 3 ताल हा 16 मात्रांचा आहे. 16 मात्रेला 3नी पूर्णांकात भाग जातो का? नाही जात. तर समजा तुमचं तबल्याचं वाक्य 4 मात्रांचं आहे, तुम्ही ते 3 वेळा वाजवलं तर किती मात्रा होतील? 12 होतील. बरोबर. आपलं आवर्तन आहे 16 मात्रांचं, म्हणजे आपल्याला अजून 4 मात्रा उरल्यात, तर त्या कुठे वापरायच्या? तर प्रत्येक वेळी ते तबल्याची फ्रेज वाजवून झाल्यानंतर एक गॅप सोडायची, म्हणजे आपल्याला 3 वाक्यांच्या मध्ये 2 गॅप्स मिळतील. आणि नियम असा आहे की या दोन्ही गॅप्स इक्वल असल्या पाहिजेत. त्यामुळे त्याचं इक्वेशन काय होईल की एक्स म्हणजे आपण तबल्याची फ्रेज समजलो आणि वाय म्हणजे गॅप्स अशी समजलो, तर एक्स वाय एक्स असं तो समेपासून समेपर्यंत एका वर्तनात ते होईल. म्हणजे एक्स येतो 3 वेळेला, वाय येतो 2 वेळेला, इज इक्वल टू एन टी, 3x + 2y इज इक्वल टू एन टी. हे इक्वेशन, मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला तिहाईचं मिळतं. नंतर येतो गत तुकडा. गत तुकडा हा सुद्धा अतिशय सुंदर रचना प्रकार आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला एक तबल्याचं काव्य येतं आणि त्याच्यानंतर एक तिहाई येते, म्हणजे पोएट्री फॉलोड बाय अ तिहाई, आणि हे एकदाच वाजून समेवरती येतं. तर अशा प्रकारच्या रचनांना गत तुकडा म्हणतात. आता एक पटकीने एक उदाहरण देतो. धा दिन दिन धा धा दिन दिन कत गे गे दिन नग देत कत गिंतरान धा दिन धा करतीट धरधर गिडत गिडदा धरधर गिडत गिडदा धरधर गिडत गिडदा. ह्याच्यामध्ये धरधर गिडत गिडदा ही तिहाई आहे आणि त्याच्या अलीकडे जे काय आहे ते तबल्याच्या भाषेतलं काव्य आहे. तर अशा प्रकारच्या रचनांना, एकदा वाजून समेवर येणाऱ्या रचनांना गत तुकडा म्हणतात. जेव्हा गत तुकडा हा 3 वेळा वाजून मग समेवरती येतो तेव्हा त्याला म्हणतात चक्रधार किंवा चक्रधार तुकडा. त्याचा पुढचा आहे कोरवाई. कोरवाई हा प्रामुख्याने दाक्षिणात्य लय ताल शास्त्रामध्ये जास्त वापरला गेलेला रचना प्रकार आहे. याच्यामध्ये याचं डिझाईन एक पिरॅमिडसारखं असतं किंवा रिव्हर्स पिरॅमिडसारखं असतं. म्हणजे आता आपण एक पिरॅमिड सारखी रचना आपण एक बघूया. याच्यामध्ये पहिलं वाक्य जे असतं ते अतिशय सगळ्यात छोटं असतं आणि मग युनिफॉर्मली ती वाक्याची लांबी वाढत जाते. शेवटचं वाक्य हे सगळ्यात मोठं असतं. ठीक आहे. आता मी ते एक उदाहरण म्हणून तुम्हाला संख्यामध्ये, म्हणजे 1 2 3 4 मध्ये म्हणून दाखवतो. तुम्ही बघाल की 1 पासून सुरू होते आणि 8 पर्यंत जाते. आता हे मी 3दा म्हणणार आहे आणि मग ते 3ऱ्यांदा समेवरती येणार आहे. धा दिन दिन धा धा दिन दिन धा. 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. आपण जेव्हा याच्यामध्ये भाषा भरू तेव्हा मग आपल्याला वेगवेगळ्या रचना ह्याच्या तयार करता येतील. आता एक रिव्हर्स पिरॅमिडचं पण एक उदाहरण मी पटकीने सांगतो. याच्यामध्ये सुरुवात 7 या संख्येने होती आहे. प्रत्येक संख्या 3 वेळा येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा 7 3 वेळा, मग 6 3 वेळा, 5 3 वेळा आणि शेवटी 1 3 वेळेला. बघा,
4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 1 2 1 2 1 1 1 10 1 1 1 10 1 1 1 10. असं खूप सौंदर्य, गणित असूनही सौंदर्य असणाऱ्या अशा कोरवाईच्या या रचना प्रकार असतात. तर आपण बघितलं की या सर्व लय ताल शास्त्रामधल्या रचनांच्या मागे काही ना काहीतरी गणित असतं. पण मला इथे अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट सांगायची की गणित म्हणजे कला नाही, संगीत ही कला आहे. आणि संगीत कला ही कायम फोरफ्रंटला असली पाहिजे आणि गणित हे बॅकग्राऊंडला असलं पाहिजे. म्हणजे त्या गणितामधनं आपल्याला सौंदर्य निर्मिती कशी करता येईल तबल्याची भाषा वापरून, हा प्रामुख्याने उद्देश असला पाहिजे. ह्याच्याकरता आपल्यावरती कलेचे अतिशय चांगले संस्कार होणं फार आवश्यक असतं. आणि हे संस्कार फक्त आपल्याला भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गुरु शिष्य परंपरेतनंच मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर चांगला कलाकार बनायचा असेल तर गुरु शिष्य परंपरेतनं तालीम घेण्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद.